तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे याचे परिणाम आता भारतासह महाराष्ट्रावरती देखील बघायला मिळत आहे। मुख्यतः आता एलपीजी जे गॅस आहे यावरती देखील याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे। माझ्या मागे बघू शकता कशा पद्धतीनं जे ग्राहक आहे हे रांगेमध्ये सध्या उभा आहेत, कारण एलपीजी गॅसचा तुटवडा या ठिकाणी आता सध्या जाणवतोय। या भीतीपोटी या ठिकाणी हे ग्राहक जे आहेत हे गॅस बुकिंग साठी या ठिकाणी नंबर मध्ये उभा आहेत। आपल्यासोबत महिला आहेत। आई काय सांगाल, कुठून आलात आणि तुमचा गॅस बुक झालाय का? गोपाळपूर्ण. अच्छा, गॅस बुकिंग साठी तुम्ही इथे आला? हा, अच्छा, काय माहिती मिळाली म्हणून तुम्ही इथे आला? आमच्या गावात ये ना इथं आला. अच्छा, म्हणजे गावात गॅस येत नाही? अच्छा, पहिले येत होते पण आता ये नाही. अच्छा, मग आता तुम्ही बुकिंग करून ठेवता? हा, आता इथं आता बुकिंग होईल, अजून नाही झाली पण आता झाली. अच्छा, आता नंबर लावता? हा. दादा काय सांगाल, कुठून आलात? आणि मी मयूरपार एरियात आलोय, जवळपास बुकिंग करून 10 दिवस झाले. त्याचा कंटिन्यू फॉलो घेतोय, पण कारण की गॅस काही येत नाहीये. आता मला ऑफिसला यावं लागलंय त्याचा फीडबॅक घ्यायला, काय बाबा स्टेटस आहे सध्या. दादा कुठून आला आणि तुमचा गॅस बुक झाला? हर्सुल गॅस बुक झाला, पण जे आणून देतात ते आणून नाही देऊ लागलेलं. हर्सुलला तुम्ही राहता, तिथं गॅस तुम्हाला घरपोच मिळतो, मात्र मिळाला? अशा पद्धतीच्या या ग्राहकांच्या आपल्याला प्रतिक्रिया बघायला मिळत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी एलपीजी गॅस घरपोच सेवा देते, घरपोच गॅस त्यांना मिळत नाहीये, त्यामुळं हे जे ग्राहक आहे हे थेट ऑफिसला येऊन त्यांचं एलपीजी गॅस या ठिकाणी बुक करताना आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन सोबत गणेश जाधव, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।